नमस्कार. निलिमा पाटील किचन्स रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने आमरस, पोळी, भात आणि वड्यांची भाजी. तर या वड्यांच्या भाजीला करोड्यांची भाजीसुद्धा म्हणतात. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या आमरस थाळीला. पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आमरस बनवण्यासाठी मी इथे 1.5 किलो केशर आंबा घेतलेला आहे. हे आंबे मी अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते. आता मी हे आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घेते, जेणेकरून त्याला लागलेला चीक किंवा माती निघून जाईल. पारंपरिक पद्धतीने आपल्याला हा आमरस करायचा आहे, म्हणून मी या आंब्यामधील सर्व गर असा हाताने चोडून मोकळा करून घेते आहे. जर का आपण आंब्याच्या फोडी करून त्यातील गर मिक्सरमध्ये बारीक केला तर तो फक्त आंब्याचा पल्प तयार होतो. पण आपल्याला इथे आमरस करायचा आहे आणि तो सुद्धा पारंपरिक. तर त्यासाठी आपल्याला सर्व आंबे अशा प्रकारे चोडून घेऊन त्यातील गर मोकळा करून घ्यायचा आहे. आपले सर्व आंबे चोडून त्यातील गर मोकळा करून झालेला आहे. आता आपण ते सर्व पिळून घेऊयात. या पद्धतीने आमरस केला असता तो लवकर काळा पडत नाही. एक दिवसभर जरी आमरस बाहेर ठेवला तरी तो काळा पडणार नाही. इथे मी सर्व आंब्यांमधील रस अशा पद्धतीने बाहेर काढून घेते आहे. तर या आंब्याच्या सालीला थोडाही रस शिल्लक राहिलेला नाही आहे. जरी आंब्याच्या सालींना थोडा रस शिल्लक असला तरी ते आपण पाण्याने धुवून घेऊ शकतो. सर्व आंब्यांमधील रस इथे काढून झालेला आहे. आणि आता ह्या कोळींचा सुद्धा रस मी अशा पद्धतीने काढून घेते आहे. केशर आंबे मुळातच गोड असल्यामुळे यात साखर टाकायची आपल्याला काही गरज पडत नाही. पण ज्यांना जास्त गोड आवडत असेल त्यांनी साखर टाकली तरी चालेल. इथे मी रसामधील सर्व कोळी काढून घेतलेले आहे. हा रस आपण हातरवीने सुद्धा लोणून घेतला तरी चालतो, पण इथे मी हँड ब्लेंडरने लोणून घेते आहे, जेणेकरून त्यामध्ये एकही गुठळी राहणार नाही. पण ज्यांना गुठळ्यांचा रस आवडतो त्यांनी हातरवीने सुद्धा लोणून घेतला तरी चालतो. आमरस आपला बनवून तयार झालेला आहे. आता तो मी एका लहान पातेल्यामध्ये काढून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देते आहे, जेणेकरून जेवणाच्या टायमापर्यंत तो थंड होईल. लगेच आपण वड्यांची भाजी तयार करायला सुरुवात करूया. तर इथे मी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे. तेल आपलं गॅसवरती तापत आहे तोपर्यंत आपण हे वडे बारीक करून घेऊयात. तर हे वडे मी घरीच बनवले आहे आणि आता हे वडे मी अशा प्रकारे वाटीने थोडे बारीक करून घेते आहे. मूग डाळ, उडीद डाळ आणि चवळी डाळ यांच्या मिश्रणापासून मी हे वडे तयार केलेले आहेत. इथे मी हे वडे एवढ्या आकारामध्ये बारीक करून घेतलेले आहे. तेलही आपले तापलेले आहे. त्यामध्ये मी मोहरी आणि जिरे टाकून घेतले आहे. जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की मी त्यामध्ये लसूण घातलेला आहे. आता फोडणीमध्ये आपण कांदा टाकून घेऊयात. कांदा आपल्याला मस्त असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा मस्त असा परतला गेलेला आहे. त्यात आपण काही मसाले टाकून घेऊयात. तर यात मी अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे आणि 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. आणि आता हे सर्व मिक्स करून त्यामध्ये मी हे आपले बारीक केलेले वडे घालून घेतलेले आहे आणि आता हे आपल्याला सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले जास्त करपले जाणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि त्याच अंदाजाने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी हे गरम केलेले पाणी घालत आहे. इथे आपल्याला भाजीत टाकायला गरम पाणीच लागणार आहे. जर आपण थंड पाणी टाकलं तर आपले वडे लवकर शिजणार नाही. त्यामुळे आपल्याला गरम पाण्याचाच इथे वापर करायचा आहे. आता हे सर्व आपण एकदा मिक्स करून घेऊ आणि आता इथे आपल्या भाजीला उकळी आलेली आहे.
तर आपल्याला हे वडे शिजवून घ्यायचे आहेत. इथे मी भाजीवरती झाकण ठेवून दिलेलं आहे आणि आता हे वडे आपण शिजवून घेऊ. वड्यांची भाजी आपली शिजत आहे तोपर्यंत मी इथे पोळ्यांसाठी कणिक मळून घेते आहे. तर इथे मला 5 लोकांसाठी पोळ्या करायच्या आहेत. तर प्रत्येकी 2 अशा 10 पोळ्या करायच्या आहे. त्यामुळे मी इथे कणिक ही हातानेच मोजून घेतलेली आहे. आणि आता ही कणिक मी पाणी टाकून हातानेच अशा पद्धतीने ही चांगली भिजवून घेते आहे. इथे माझी कणिकसुद्धा भिजवून झालेली आहे. यावर आता मी थोडं तेल टाकून हाताने परत मळून घेते आहे. वड्यांची भाजी शिजली की नाही हे आपण एकदा चेक करून घेऊ. तर इथे भाजीमध्ये अजून थोडं पाणीच आहे. त्यामुळे आपल्याला भाजी अजून थोडा वेळ शिजू द्यावी लागेल. एकदा भाजी मिक्स करून घेऊ आणि परत त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेऊया. भाजी आपली शिजेपर्यंत आपण इकडे भाताची तयारी करून घेऊया. तर मी इथे भात करण्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि आता हा तांदूळ मी स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतलेला आहे. यामध्ये मी 1 वाटी तांदूळसाठी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि थोडं चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. मीठ चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून कुकरला लावून घेतलेलं आहे. अजून एकदा आपली भाजी इथे शिजली की नाही ते आपण चेक करून घेऊ. भाजीमधील पाणी आता कमी झालेलं आहे आणि आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आहे व भाजी सर्व मिक्स करून घेते आहे. या भाजीमध्ये मीठ आपल्याला वडे थोडे शिजत आले तेव्हाच टाकायचं आहे. आपल्याला अगोदर मीठ टाकायचं नाही आहे. अगोदर जर आपण मीठ टाकलं तर आपले वडे शिजणार नाहीत. आपण इथे वडे आपले शिजले की नाही आहे हे चेक करून घेऊया. तर वडे छान शिजलेले आहेत. भाजीमधल्या वड्यांना सर्व दूर मीठ सारखं लागावं त्यामुळे अजून एकदा भाजीवर झाकण ठेवून थोडा वेळ शिजू दिलेले आहेत. आणि आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. त्यावर आपण थोडा कोथिंबीर टाकून घेऊयात. कोथिंबीर टाकून ही भाजी आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायची आहे आणि आपली ही अशी वड्यांची भाजी बनून तयार झालेली आहे. आमरस आणि वड्यांची भाजी तयार झालेली आहे. तर इकडे मी भातसुद्धा कुकरला लावलेला आहे आणि तोपर्यंत इकडे पोळ्या करून घेऊयात. पोळ्या करण्यासाठी इथे मी एकदा अजून थोडं तेल टाकून कणिक परत एकदा मळून घेतलेली आहे आणि आता कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याला पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता त्याची छोटी अशी पुरी लाटून घेतलेली आहे. त्या पुरीला मी इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि आता त्याची मी चाकी करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण तेल लावून थोडं पीठ लावून जर चाकी बनवून पोळी केली तर आपली पोळी छान नरम होते. आणि आता ही चाकी मी पीठ लावून अशी गोल लाटून घेते आहे. पोळी आपल्याला अशी हलक्या हलक्या हाताने लाटण्याने छान लाटून घ्यायची आहे. आणि आता ही आपली पोळी तयार झालेली आहे. ती मी ही अशी तव्यावर टाकून घेतलेली आहे. तवाही आपला छान असा तापलेला आहे. तर मी ही पोळी एका बाजूने अशी उलटवून घेतलेली आहे आणि आता हिला आपण असं दोघं बाजूने शेकून घेऊ. थोडं तेल लावून आपण ही पोळी अशी शेकून घेऊ. पोळी आपली मस्त अशी मऊ तयार झालेली आहे आणि आता यातली मी सर्व वाफ काढून घेतलेली आहे. याच पद्धतीने मी आता सर्व पोळ्या लाटून घेते आहे. ते आपण पाहू शकतो आपली पोळी किती छान टम्म अशी फुगलेली आहे. पोळी शेकत असताना तिला थोडा तेलाचा हात आपण लावला तर पोळी ही दिवसभर जरी राहिली तरी नरमच राहते. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या मऊसूत अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत. आमरस, वड्यांची भाजी, भात आणि पोळी आपली तयार झालेली आहे. इथे मी हे 1 ताट वाढून घेते आहे. तर मी एका वाटीमध्ये रस घेतलेला आहे. भात, भाजी आणि पोळी घेतलेली आहे. रसावर मस्त असं साजूक तूप घेतलेलं आहे.
तर तुम्हाला ही आपली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.